नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध विषयांवर अगदी सखोल माहिती जाणून घेतो. आयुष्यात एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न कित्येक जण उराशी बाळगतात. तसंच आयुष्यात एकदा तरी युरोपला जाऊन फिरून यावं असं देखील अनेक जणांचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करतं ट्युलिप हॉलिडेज. आणि युरोप टूरचा प्रदीर्घ असा अनुभव असलेले ट्युलिप हॉलिडेजचे संचालक दिलीप यादव हे आता पुन्हा एकदा आपल्या पर्यटकांना युरोप टूरला घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. युरोप टूर ही प्रत्येकासाठी ड्रीम डेस्टिनेशन असते, त्यामुळे ती अविस्मरणीयच असायला हवी. आणि म्हणूनच युरोपला जाताना नेमकी काय काळजी घ्यायची, तिथे कुठला सीझन बेस्ट असतो, साधारणपणे किती खर्च येतो, या सगळ्याबाबत आज आपण स्वतः दिलीप यादव यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. त्यांनी आजवर हजारो पर्यटकांना युरोपची यशस्वी अशी सफर घडवली आहे आणि मुळात ते स्वतः किमान 135 वेळा युरोपला जाऊन आलेले आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. 135 वेळा तुम्ही स्वतः युरोपला जाऊन आलेला आहात. हजारो पर्यटकांना तुम्ही युरोपला घेऊन गेलेले आहात. या टूर विषयी सुरुवातीला आम्हाला सांगा. युरोप खरंच तुम्ही जसं आता म्हणालात की एक ड्रीम डेस्टिनेशन असतं. माझं स्वतःचंही तसंच होतं. जेव्हा मी भारतातल्या सहली करायचो तेव्हा माझंही होतं की मी कधी युरोपला जाईन, कारण युरोपबद्दल प्रचंड आपल्याला आकर्षण असतं. चित्रपटातून, पुस्तकातून, अभ्यासातून आपण युरोप वाचलेला पाहिलेला असतो आणि तो वाचलेला पाहिलेला युरोप आपण प्रत्यक्ष बघावं, बरोबर, असं लोकांची एक नेहमीच अतृप्त इच्छा असते आणि ते पूर्ण करण्याचं काम ट्युलिपच्या माध्यमातून आपण करत असतो. आणि त्यात मग बर्फापासून ते मॉन्युमेंट्सपर्यंत आणि सगळ्याच गोष्टी लोकांना अतिशय भावणाऱ्या असतात, ज्या लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात एन्जॉय करतात. हो, आणि हे सगळं ना फार असं स्वप्नवत आहे खूप, की तुम्ही सांगितलं की जो युरोप आपण टीव्ही मध्ये पाहिलेला असतो, जो वाचलेला असतो, तिथे जाऊन प्रत्यक्षात त्या वातावरण अनुभवणं म्हणजे अतिशय अद्वितीय असा हा अनुभव आहे. करेक्ट. मला वाटतं तुम्ही या टूर विषयी ब्रोशर काढता ना? येस येस. त्याविषयी सांगाल? ब्रोशर काढतो म्हणजे हल्ली ते ब्रोशर काढणं प्रथा सगळ्या कंपन्यांनी बंदच केल्या, कारण हल्ली इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे. पण माझ्या सिनियर सिटीजन पर्यटकांसाठी ना हे ब्रोशर आम्ही दरवर्षी सातत्याने काढत असतो. खरं तर ना या प्रश्नानंतर मी तुम्हाला विचारणारच होते की आजकाल जर जाहिरात करायची असेल तर सोशल मीडियाद्वारे केली जाते आणि तुम्ही अजूनही का ब्रोशर काढता? कारण बघा ना, आज वेगवेगळे ॲप आलेत त्याच्यावरती अगदी कॅलेंडरपासून ते सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. तुमचं रोजचं वर्तमानपत्र देखील ॲपवरती येतं. रोज सकाळी ते पत्र वाचण्याची वेगळी मजा असते. कॅलेंडरमध्ये सगळं बघून, म्हणजे माझी स्वतःची आई देखील वर्षाचं कॅलेंडर बघून यात्रा कधी आहे, लग्न कधी आहे, वाढदिवस कधी आहेत, या सगळ्या गोष्टी टिकमार्क करते. त्यामुळे लोकांना हातात असं ना प्रिंट लागतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना ब्रोशर मात्र आम्ही सातत्याने दरवर्षी काढतो आणि ती पर्यटकांपर्यंत पोहोचवतो. बरेचसे पर्यटक त्याची कुतूहलाने वाट बघत असतात. काही नाही पोहोचलं की ते रागावतात देखील आम्हाला. त्यामुळे ब्रोशर हे आमचं लोकांपर्यंत पोहोचणं, दरवर्षी काढणं ही प्रथाच आमची झालेली आहे. अच्छा, एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा दाखवा तुमचं ब्रोशर. येस. या ब्रोशरमध्ये भारतातल्या सगळ्या सहली आहेत, युरोपच्या सहली आहेत. नॉट ओन्ली युरोप, जपान, चेरी ब्लॉसमची सहल आहे, नॉर्दर्न लाईट्स आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, या सगळ्या सहलीचे एकत्रित संग्रह तुम्हाला या ब्रोशरमध्ये बघायला मिळेल. आपण पर्यटकांनी जरूर ते मागवावं आणि ते आपलं संग्रहही ठेवावं. हो, आजकाल ना अनेक अशा संस्था आहेत किंवा सोशल मीडियावर सुद्धा अनेक असे ग्रुप सक्रिय आहेत की जे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना घेऊन जातात, पर्यटकांना त्या ठिकाणी घेऊन जातात. किंवा आपण स्वतः सुद्धा स्वतःच्या खर्चाने जाऊ शकतो की. पण युरोप मध्ये जायचं असेल तर ट्युलिप हॉलिडेजच का निवडायचं पर्यटकांनी? ह्याचं कारण ना ईशा, आम्ही बाकीच्या सगळेच संस्था चांगल्या सहली करतात, सगळेच युरोप चांगलं दाखवतात. आम्ही पर्सनली टूरवरती असतो. हे लोकांना खूप भावतं. म्हणजे आम्ही कुठे बाहेरून टूर लीडर हायर करणं आणि त्यांच्या ताब्यात टूर देणं ह्या गोष्टी करत नाहीत. आज टूर डिझाईन करण्यापासून ते प्रत्यक्षात कंडक्ट करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी किंवा माझा मुलगा यश, माझा कलिग संतोष वगैरे आम्ही करत असतो. त्यामुळे स्वतः करतो. संचालक स्वतः टूरवरती असला की एक वेगळी मजा असते. लोकांना ते खूप भावतं की पर्यटकांना जे काही बोलायचं आहे, काही अडचणी आहेत, डायरेक्टली आमच्याशी बोलू शकतात आणि त्याचा तोडगा देखील ऑन द स्पॉट निघू शकतो. त्यामुळे ते आमच्या खरं तर टूरचं वैशिष्ट्य आहे की आम्ही स्वतः टूरवरती असतो. तर 135 सहली मी स्वतः कंडक्ट केल्यात. केवळ माझ्या संस्थेने कंडक्ट नाही केल्या, तर मी स्वतः त्या टूरवरती होतो. अच्छा, आणि खरं तर ना तुमच्या काही पर्यटकांनी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. ऐकूया आपण. नक्की. अनेक पर्यटकांना खरं तर म्हणजे या सगळ्या टूर भावतच असेल, त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया. जरूर. नमस्कार मंडळी. नमस्कार. मी अनिल पिंपळे. संगीता.
युरोप टूर म्हटलं किंवा कुठलीही टूर म्हटलं की मला फक्त तुलिपचंच नाव डोळ्यासमोर येतं. कारण मी 17 दिवसांची युरोपची टूर केली. पण इतकी सुंदर तयारी करतात, विसापासून काही तुम्हाला बघायला लागत नाही. आणि हां, तिथे पोचल्यानंतर दिलीपजी ज्या प्रकारे माहिती सांगतात सगळी अप्रतिम माहिती असते. म्हणजे ते भौगोलिक असो किंवा तिकडचं पॉलिटिकल माहिती असो, इंटर कंट्रीज रिलेशनशिप असो, तिकडची स्थळं इतकी डिटेल माहिती असते. आणि सर्वात मुख्य म्हणजे फूड म्हणजे तिन्ही वेळेचं तुम्हाला भारतीय फूड मिळतं. आणि अशासारखं मला कुठेच नाही. म्हणून तर मी म्हणतो मी जगात कुठेही फिरलो तर तुलिप बरोबरच फिरेन. तुलिप इज द बेस्ट. जी गुड मॉर्निंग, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय. मी गिरिजा गंगाधर झोपेश्वरकर औरंगाबादून आलेली आहे. माझं वय 78 वर्षाचं आहे. अतिशय सुंदर ट्रिप चालू आहे आमची. सर्व व्यवस्था अत्युत्तम चोख. ठीक आहे. दिलीप सर खूप काळजी घेतात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. जी गुड मॉर्निंग, कसं वाटतं? बापरे, युरोप मध्ये आजींचा उत्साह अगदी त्यांचं वय तरुणांना 78 लाजवेल. हो, होतं आणि 78 त्यांनी वय आहे त्यांचं. एकही ईशा साईट सीइंग मिस नाही केलं. प्रत्येक साईट सीइंगला ते आवर्जून आले. लोकांना जी भीती असते ना की मला जमेल का, या वयात आम्हाला शक्य आहे का, तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजी. वा, आणि त्यांनी तुमचं कौतुक सुद्धा केलं. येस येस येस. तुम्ही सेमिनार सुद्धा कंडक्ट करता ना, म्हणजे या Yes, टूरची yes. माहिती देण्यासाठी, त्याविषयी सांगा. सेमिनारचा उद्देश काय आहे ना की सेमिनार हे का करावं लागतं. एक तर पेपरच्या जाहिराती हल्ली इतक्या फसव्या असतात. फसव्या म्हणण्यापेक्षा लोकच त्यामुळे कन्फ्यूज होतात. तर लोकां असू शकतं असं. असू शकतं कारण लोकल पेपरच्या जाहिरातली कॉस्ट म्हणा किंवा हे बघताना फक्त त्या कॉस्टवरतीच आपलं लक्ष केंद्रित होतं. पण नाही होतं कसं सर, ते आता आपण एक वाचक म्हणून फक्त वाचतो. Exactly. आणि सेमिनार मध्ये कसे तुम्ही स्वतः तिथे उपस्थित असता, त्यामुळे पारदर्शकता जास्त असते. एक्झॅक्टली तो उद्देश आहेच. पण त्याचं कन्फ्युजन जे लोकांच्या मनात असतं ते दूर करण्यासाठी सेमिनार मी घेतो. कारण मला पेपरमधून किंवा फोनवरती लोकांशी एवढ्या गप्पा मारता येत नाहीत. साधारणतः एक तासभर जेव्हा लोकांना मी युरोप संदर्भात लोकांना सांगतो, लोकांच्या शंकांचं निरसन करतो, लोकांना कंपॅरिझन करून दाखवतो कुठलं सरळ आतून बघावं, कुठलं बाहेरून बघावं, तुम्ही कुठल्या देशात कुठल्या शहरात वास्तव्य करता ह्याच्यावर देखील सहलीची कॉस्ट ठरते. त्यामुळे नुसती टूर कॉस्ट ह्या गोष्टीत जे लोकांचं असतं ना, तो संभ्रम दूर करण्यासाठी आपण हे सेमिनार आयोजित करतो आणि ते फ्री असतं. आता आम्ही येत्या शनिवारी म्हणजे हे सेमिनार पूर्ण फ्री असतं आणि सगळ्यांसाठी असतं. अगदी इतर ट्रॅव्हल एजंटसाठी सुद्धा असतं. आणि त्यामध्ये तुम्ही अगदी इत्थंभूत माहिती देता. इत्थंभूत माहिती देतो. लोकांना आपले प्रश्न डायरेक्टली मला विचारता येतात. त्यामुळे मी टूर कंडक्ट करणार असल्यामुळे एक 100, 150, 200 लोक जे काही सेमिनारला येतील ना त्याची डायरेक्ट संवाद साधता येतो. लोकांना आम्हाला प्रश्न विचारता येतात जे कदाचित फोनवरती एवढं बोलणं होत नाही. त्यामुळे सेमिनार हा एक आमचा अविभाज्य घटक सहलीपुरी झालाच आहे. आणि स्क्रीनवर आपले प्रेक्षक पाहू शकत असतील की आता सुद्धा आपण 2 सेमिनार कंडक्ट करणार आहात. येस, त्याविषयी सांगा. आता आपण एक शनिवारी 15 तारखेला आपण ठाण्यामध्ये कंडक्ट करतो आहोत आणि दुसरं 23 तारखेला आपण प्रबोधनकार ठाकरे मिनी हॉल बोरिवली येथे आहे. या दोन्ही ठिकाणी एक सेमिनार असणार आहेत. त्यात प्रवेश विनामूल्य आहे आणि लोकांना मी म्हणतो की ते बघून तुम्ही ठरवा. मी असं नाही सांगत की ते बघून फक्त तुम्ही ट्युलिपबरोबरच या, मग तुम्ही तुमचं डिसिजन घ्यायला मोकळे असता. पण तुमच्या मनात कुठेतरी मिसकन्सेप्ट नसावेत. तर कधी कधी लोक सहलीवरती भेटतात, अरे तुमची टूरची डेटच मॅच नाही झाली, तुमची कॉस्ट कमी होती किंवा जास्त होती. हे सगळे कन्सेप्ट आधी क्लिअर झाले की लोक डिसिजन घ्यायला मोकळे होतात. लोक कंपॅरिझन करायला खूप मोकळे होतात आणि लोकांच्या मनात किंवा डोक्यामध्ये ना त्या सगळ्या गोष्टी बसतात. मी जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही 135 वेळा युरोपला जाऊन आलेला आहात. म्हणजे सुरुवात कशी झाली? सुरुवातीला एकटेच तुम्ही जायचात की टूरची म्हणजे एकंदरीत सुरुवात? मी एका मान्यवर संस्थेवर 17 वर्ष ॲज अ सहल संचालक म्हणून काम केलं आणि त्या माध्यमातून माझी खरी सुरुवात झाली. तो माझा पाया होता, पर्यटनाची आवड निर्माण झाली. आणि 2006 साली मी माझी स्वतःची संस्था काढली आणि 6 पासून आजपर्यंत मी कंटिन्युअसली, मध्ये काही कोविडचं वर्ष 2 वर्ष फुकट गेली, पण तेव्हापासून आजपर्यंत मी स्वतः टूर कंडक्ट करत असतो. आणि मग युरोपचे सगळेच भाग आपण कव्हर करतो. म्हणजे लंडन, स्कॉटलंड आहे, त्याच्यानंतर नॉर्दर्न लाईट्स आहे. आता एक फ्रेंड्स फॉर एव्हर आम्ही टूर केली होती. जे न बघितलेला युरोप, माझ्या पर्यटकांनी ज्यांनी माझ्यावर टूर केली त्यांना परत युरोपला यायचं होतं. मग त्यांना नवीन काय द्यायचं म्हणून आम्ही नवीन आयटनरी डिझाईन केली. त्याची कुठेही जाहिरात केली नाही, कुठेही ब्रोशरमध्ये आयटनरी दिली नाही, तरी 35 पर्यटक आनंदाने माझ्यावर त्या टूरसाठी 3.5 लाख रुपये खर्च करून आले. म्हणजे कोणत्या वर्षी? सप्टेंबरमध्ये आत्ता जस्ट. आणि खूप लोकांनी टूर धमाल एन्जॉय केली. त्यामुळे हा विश्वास ह्या एवढ्या वर्षात आपण संपादन केला आणि लोकांना नुसतंच जाहिरात नाही
तर लोक आल्यानंतर लोकांना पटलं की जस्ट आपल्याला सांगितलं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि आपल्याला आपल्या बजेटमध्ये मिळतात. हो, आणि आपण प्रतिक्रिया सुद्धा ऐकल्याच की आजीबाईंची सुद्धा आणि इतरांची सुद्धा. येस. बरं मला सांगा, आपण सेमिनार मधून अगदी सविस्तरपणे माहिती देता, या टूरची आपण सांगितलं खर्च सांगता, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देता, पण तरी सुद्धा कसं असतं ना, जेव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीमध्ये पैसे खर्च करतो तेव्हा आपल्याला त्याचा पूर्ण अनुभव आनंद घेता यायला पाहिजे. आणि त्यासाठी जर एखाद्या टूरवर जायचं असेल तर सुरुवात कुठून होते, तर बुकिंग पासून. इन जनरल, म्हणजे असं युरोपला जाण्यासाठी नाही, एकंदरीतच कुठल्याही ठिकाणचं बुकिंग जेव्हा आपण करतो तेव्हा काय काळजी घ्यायची असते? सुरुवात बुकिंग पासून होत नाही, तुम्हाला जायचं मनात यायला पाहिजे. कारण मी नेहमी सांगतो पर्यटकांना की युरोप हे तुमच्याकडे केवळ पैसे आहेत आणि वेळ आहे म्हणून होत नाही, तो नशिबाचा भाग आहे. असे बरेच पर्यटक दिसतात की ज्यांचं लास्ट मिनिट टूर कॅन्सल झाली आहे, विजा कॅन्सल झाला आहे, काहीतरी आजार पण आलाय, त्यामुळे आधी ते तुमच्या नशिबात असावं लागतं. मग तुम्ही त्याच्यावरती सगळीकडे तुम्ही आयटनरीज बघायला लागता, तुम्हाला नक्की काय बघायचं हे तुमच्या डोक्यात असायला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टी बघणार आहात ती देणारी संस्था, त्याला मॅच असणारी कॉस्ट, ह्या 2 गोष्टी जमल्या की पर्यटक तुमच्याकडे येत असतात. बरं, पर्यटक एवढा खर्च करून जाणार, तो 4 ठिकाणी चौकशी करणारच आहे. आणि मी लोकांनी कसं सांगतो, 4 ठिकाणी चौकशी करा आणि मगच आमच्याकडे बुकिंग करा. हे आम्ही धाडसाने का सांगतो, कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही घेऊन दिले टूर, कुठलेही गिमिक्स नाही आहेत, त्यात काही लोकांना अडचण नाही आहे. एकदा त्या गोष्टी सांगितल्या की ते देणार म्हणजे आम्ही देणारच आहोत. त्यामुळे कुठल्या गोष्टी आतून बघाव्यात, कुठल्या गोष्टी बाहेरून बघाव्यात. कारण युरोपमध्ये काय आहे ना की बऱ्याचशा गोष्टींना एंट्री फीज असतात, बऱ्याचशा गोष्टींना एंट्री फी नसतात. त्यामुळे फुकट अशा लांबलचक यादी लोक देतात की ज्या ठिकाणी एंट्री फी नाही आहे. कधी कधी रिपिटेशन होतं लोकांचं, रोज चर्चेस बघून तुम्ही कंटाळता. त्यामुळे सहलीमध्ये बर्फापासून, आलपासून, सिटीजपासून, चर्चेसपासून ते मॉन्युमेंटपासून, शॉपिंगपासून सगळ्या गोष्टींचा एक पुरेपूर आलेख बांधला गेला पाहिजे आणि तो आपल्या सहलीमध्ये असतो आणि तो लोकांना प्रचंड भावतो. अच्छा, एवढ्या आपण ही सगळी जी माहिती दिली यावरून मला असं अगदी डोळ्यासमोर दिसलं की तुम्ही युरोपमध्ये गेल्यानंतर कुठे कुठे पर्यटकांना फिरवत असाल, पण या सगळ्यामध्ये फार दगदग होत असेल ना पर्यटकांची? नाही होत. त्याचं कारण काय, युरोपचे ना ईशा ड्रायव्हिंगचे रूल्स आहेत ना ते अतिशय कडक आहेत. आपला ड्रायव्हर केवळ 12 तास ड्रायव्हिंग करू शकतो. म्हणजे 12 तास तुम्ही ऑन रोड असता आणि 12 तास तुम्ही हॉटेलमध्ये असता, जी विश्रांती तुम्ही भारतात देखील घेत नाही. बरं, रस्ते इतके चांगले असतात की प्रवासाचा कंटाळा येत नाही, हवामान इतकं सुंदर असतं की त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे कुठेही दगदग होत नाही. टूर लहान असो किंवा मोठी असो, तुम्ही 12 तासच ट्रॅव्हल करणार आहात. त्यामुळे सहलीमध्ये त्या गोष्टी आपण बघतो की, आणि डिझाईन करताना आपण असं बघतो कुठे दगदग होऊ नये, धावपळ होऊ नये, ह्या गोष्टीचा आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. मी 100% नाही असं म्हणत नाहीये, कारण जेवढं तुम्ही चालाल, जेवढं फिराल, तेवढं तुम्हाला युरोप बघण्याची जास्त गंमत असते. हे आता आपण म्हणालात की आपण असंच टूर ही अशीच डिझाईन करतो, याविषयीच विचारायचं होतं की असं होत नसेल कदाचित, पण आलीच एखादी इमर्जन्सी, कोणाची तब्येतच बिघडली, तर मग काय व्यवस्था असते? ईशा, गेल्या 20 वर्षामध्ये अडचणी अनेक आम्ही समोर झाले. म्हणजे लोकांचे पासपोर्ट हरवण्यापासून, सहलीवरती मृत्यू होण्यापासून, हॉस्पिटलाइज होण्यापासून, ते हरवण्यापासून, अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात. पण त्यावेळी तुमचा अनुभव कामाला येतो, तुमचं तिकडचं लोकल जे काही नेटवर्किंग असतं ते कामाला येतं. त्यामुळे सगळ्यातून आपण मार्ग काढलाय. एखादी ब्रँडेड किंवा मोठी कंपनी किंवा फुल पेज जाहिरात करणारी कंपनीच ते करते असं नाहीये, ती आमची ही देखील रिस्पॉन्सिबिलिटी असते. कारण आम्ही सहलीवरती असल्यानंतर त्या गोष्टीला आम्ही सामोरे जातो आणि आमच्या सगळ्या अनुभवांचा आणि आमच्या सगळ्या ओळखीचा फायदा करून पर्यटकांना त्याचा उपयोग करून देतो. आणि तुला आज मी सांगतो की आमच्याकडे सहलीवरती मृत्यू झालेले आमचे एक विरकर म्हणून काकी, त्यांचे हस्बंड, यांचे मृत्यू झाला. आज त्यांनी त्याच्यानंतर माझ्याबरोबर 25 सहली केल्यात. कारण त्यांच्या फॅमिलीला एवढा कॉन्फिडन्स आला की त्या सांगायचं की नेहमीच जाल तर तुम्ही ट्युलिप बरोबर जा. म्हणजे हा एक थोडासा संवेदनशील भाग झाला, पण त्यावेळी तुम्ही जी काही मदत करता ना ती लोकांच्या लक्षात राहते. पासपोर्ट हरवणं, त्यावेळी तुम्ही लोकांच्या सोबत राहणं, कारण युरोपमध्ये चोऱ्या खूप होतात बऱ्याचशा ठिकाणी, त्यावेळी तुम्ही लोकांना काय सपोर्ट करता. त्यामुळे आपण छोट्या कंपन्या म्हणण्यापेक्षा कमी टूर्स करणाऱ्या कंपन्या देखील तेवढ्याच चांगल्या प्रकारे इमर्जन्सी हँडल करत असतो. शेवटी काय आहे, लोकांचा विश्वास संपादन करणं अतिशय महत्त्वाचं आणि तेच अवघड आहे. येस येस येस. आता एक आपण हा दुर्दैवी असा अनुभव सांगितला, पण एखादा असा सुखद अविस्मरणीय अनुभव सांगाल या सगळ्या पर्यटकांच्या टूर मधला? युरोपला एवढ्या सगळ्या प्रचंड मोठ्या जाहिराती आणि सगळ्यातून लोक जेव्हा आमची निवड करतात ना ईशा, त्यासारखा सुखद अनुभव काही नाहीये. आणि मग त्यांच्याबरोबर प्रत्येक टूर ही मी नव्याने करतोय, अशा प्रकारची टूर कंडक्ट करण्याची एक मला वेगळी मजा असते. आज हे सगळं मी पहिल्यांदा बघतोय, असंच ते लोकांना दाखवावं लागतं. हे काय मी 135 वेळा बघितलंय, मी इतक्या आयफेलला इतक्या वेळा गेलो, ह्याची गंमत किंवा ही ती माझ्यापुरती मर्यादित आहे. जे लोक पैसे भरून आलेले आहेत त्यांना ती तुम्ही एवढ्याच उत्स्फूर्तपणे दाखवली पाहिजे. त्यामुळे सुखद अनुभव खूप आहेत,
पर्यटक वारंवार जेव्हा आपल्याकडे येतात किंवा लोक आल्यानंतर केवळ टूरची आठवण आली म्हणून जेव्हा फोन करतात किंवा इतरांना आपल्याबद्दल रेकमेंड करतात आणि आग्रह नाही तुम्ही ह्यांच्याच बरोबर जायचं सांगतात ना, ह्यासारखा सुखद अनुभव काय असू शकतो. सहलीवरती तर प्रत्येक दिवस हा आनंददायी आणि अनुभव देणारा असतो, कारण तुम्ही ऑन रोड असता. कुठे पाऊस आहे, कुठे बर्फ आहे, कुठे ॲक्सिडेंट होतात, कुठे रस्त्यात ट्रॅफिक असतं, त्यातून तुम्ही कसे मार्ग काढता, कुठे फ्लाईट मिस होऊ शकतं तुमचं. त्यातून हा सगळा अनुभव जो आहे तो कधी कधी तारेवरची कसरत असते, पण त्यातून मिळणारा आनंद हा खूप वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक सहल ही सुखद अनुभव देणारीच असते माझ्यासाठी. वा वा वा. बरं, हे सगळ्या वयोगटातले सगळे पर्यटक एकत्र सहलीला घेऊन जाता तुम्ही की म्हणजे वृद्ध व्यक्तींची वेगळी सहल? नाही, आम्ही तसं काय करत नाही, कारण तुला सांगतो ना, एकत्रित सहल करण्याची धमालच वेगळी असते. की यंगस्टर पासून अगदी हनीमून कपल पासून ते शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत जेव्हा एकत्र ग्रुप येतो ना, त्यात आजी आजोबा असतात, त्यात यंगस्टर असतात, त्यामुळे ते जे एकमेकांची काळजी घेतात त्यांचं जे ट्युनिंग असतं ते वेगळं असतं. आणि तुम्ही जेव्हा 15-16 दिवस 12-12 तास जेव्हा सतत लोकांच्या सानिध्यात राहतात ना, तेव्हा एक वेगळं अटॅचमेंट होऊन जाते. मग सहलीत आम्हाला पहिल्याशी लोकांचं असतं, माझी सीट कुठली, बस माझी पाठी आहे का, पुढे आहे का, पण ते पहिले 4 दिवस मग कुठेतरी बायकांचा पाठीमागे घोळका असतो, पुरुषांचा वेगळा ग्रुप बनतो, लहान मुलांचा वेगळा ग्रुप बनतो. त्यामुळे वयोगट जेव्हा मिक्स असतो तर जास्त धमाल येते. नाहीतर मग सिनियर असले की मग त्यांच्या काही अडचणी वेगळ्या, यंगस्टर असले ते त्यांच्याच याच्यामध्ये असतात, मशगूल असतात. पण जेव्हा मिक्स ग्रुप असतो ना, ती धमाल वेगळी असते. पण मग शेवटच्या दिवशी येताना फार जड जात असेल. प्रचंड जड जातं. असा अनुभव खूप वेळा लोक रडतात, लोक, कारण कधी कधी ना, मी एक तुला सांगतो की मी मगाशी म्हटलं की युरोप हे नशिबाचा भाग असतो. तर खूप पैसे साठवून म्हणा किंवा खूप वेळ काढून म्हणा, सगळ्या ह्याच्यातून जबाबदारीतून मुक्त होऊन लोक युरोपला येत असतात. आणि तेव्हा जे सगळं त्यांनी डोक्यात साठवलेलं जेव्हा ते प्रत्यक्ष बघतात ना, आणि ते बघितल्याचा आनंद त्यांना जेव्हा ओसंडून वाहतो ना, ते आपल्या खरं यशाचं यश असतं ते. आणि लोक जेव्हा ते सगळं बघून भारतात परततात किंवा मी सगळं छान बघून आलो ना, तेव्हा लोकांचं अगदी गदगदल्यासारखे समोर येऊन थँक्स म्हणतात, लोक ॲप्रिशिएट करतात. ती खरंच खूप मोठी अचिव्हमेंट असते आमच्यासाठी. हो. आणि मला सांगा, जसं मी सुरुवातीला म्हटलं की आज आपण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत की युरोपमधला सगळ्यात बेस्ट सीझन कोणता असतो, हा सीझन कोणता असतो, अगदी सविस्तरपणे सांगा. साधारणतः तुला मी सांगतो ना की युरोप हा सीझन जो आहे हा एप्रिल नंतर सुरू होतो. अच्छा. पण तुला युरोपमधली एक आणखी मजेशीर किंवा जी लोकांना सतत आवडलेली गोष्ट म्हणजे ट्युलिप गार्डन. ते साधारणतः 10 मे पर्यंत उपलब्ध असतं किंवा ओपन असतं. तर मी पर्यटकांना नेहमी सांगतो की जाणार असाल ना तर 10 मेच्या आधी तुम्ही ॲम्स्टरडॅमला पोहोचाल असं बघा. म्हणजे काय येते गार्डन? त्या गार्डनमध्ये एकाच फुलाचे एवढे असंख्य रंग तुला बघायला मिळतात की एकर्स मध्ये गार्डन आहे. सांगते एप्रिलमध्ये पहिल्या टूरला वगैरे तुम्ही गेलात ना तर अगदी मळेच्या मळे, ताटवेच्या ताटवे ट्युलिपचे तुम्हाला पाहायला मिळतात. तीच फुलं आता आपल्याकडे काश्मीरमध्ये काही प्रमाणात त्यांनी आणले, पण इथे तुम्हाला अगदी चौकच्या चौक जे आहे ते ट्युलिपच्या फुलांनी सजवलेले असतात. तर बेस्ट सीझन मला तो वाटतो. त्यानंतर मग साधारणतः एप्रिल मे जून हा बेस्ट सीझन म्हणावा लागेल. आणि मग ऑगस्ट वगैरे थोडासा गरम असतं त्या ठिकाणी, स्पेशली इटलीचा पार्ट. पण त्याच्यानंतर मग सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत युरोप जे आहे ते बेस्ट असतं. नंतर मात्र काय होतं की दिवस छोटा होत जातो, थंडी प्रचंड वाढते. त्यामुळे सगळ्यात जर सगळ्या वयोगटानं एन्जॉय करायचं असेल ना तर एप्रिल मे जून इज अ बेस्ट सीझन हे मला वाटतं. त्यावेळी मॉन्युमेंट सगळे बहरलेले असतात, सगळे मॉन्युमेंट ओपन असतात. खूप आधी गेला तर तुम्हाला बरेचसे मॉन्युमेंट बंद देखील मिळतात, पण ह्या सीझनला मात्र सगळे मॉन्युमेंट्स ओपन असतात आणि त्याचा तुम्ही मनामुराद आनंद घेऊ शकता. वेदर अतिशय प्लेझंट असतं त्यावेळी. बरं, त्या ट्युलिप गार्डन वरून तुम्हाला हे नाव सुचलंय का, ट्युलिप? येस. कसं हे नाव ठेवलं? ऍक्च्युली ते फुल जे आहे ना ते खूप युनिक फुल, ते मला स्वतःला खूप आवडतं. जेव्हा तुम्ही एकटे जेव्हा जातो तेव्हा त्या फुलांचा एक लोगो म्हणून मला खूप उपयोग झाला. लोक गमतीने म्हणतात की दिलीप आणि ट्युलिप असं एक ते कॉम्बिनेशन आहे म्हणून, टुरिस्ट आणि दिलीप असं. मी पण विचार केला तर मला पण असं वाटतं. हा, पण तसं नाही. ते फुल अतिशय युनिक फुल आहे आणि त्या फुलाचे विविध रंग तुम्हाला एकाच ठिकाणी, त्या बल्बसारखा आकार तो तुम्हाला बघायला मिळतो. त्यामुळे आणि तुमच्या ना संस्थेचं नाव ना इंटरनॅशनली उच्चारता आलं पाहिजे. बरेच जण ते उच्चारताना गडबड करतात, पण ट्युलिप हे नाव जगभरातल्या पर्यटकांना, गाईडना, रेस्टॉरंटवाल्यांना, हॉटेलला माहिती आहे. तर ते पटकन तुमचं उच्चारणं देखील चांगलं होतं. तो लोगो आम्हाला खूप भावतो, त्यामुळे लोकांनाही ते खूप आवडतं. आणि या सगळ्या टूरचा खर्च साधारण किती होतो? याचा खर्च हीच खरंच गमतीची गोष्ट आहे. कारण काय खर्च आहे ना, आज मी तुला सांगेन तो भारतीय खर्च साधारणतः 4,05,000 पर्यंत एक 15 दिवसांची सहल होते. किती माणसांची? एका माणसाची. कारण ह्याच्यामध्ये तुमचं एअरलाईन असतं, ह्याच्यामध्ये तुमचे 2 विजा असतात, त्याच्यानंतर इन्शुरन्स असतो, त्याच्यानंतर तिकडचं एकदा तुम्ही लंडनला उतरलात की रोमला जाईपर्यंत तुम्हाला तुमचा कोणताही खर्च करायचा नाही आहे तुमच्या शॉपिंगच्या व्यतिरिक्त. त्यामुळे हॉटेल, फूड, साईट सीइंग, त्याच्या एंट्री फीज सगळ्या इन्क्लूड असतात. पण तिथला खर्च आपल्याला युरोजमध्ये करावा लागतो किंवा पाऊंडमध्ये करावा लागतो. आणि आता सध्याचं भारतीय रुपयाचं जर तू बघशील तर
खूपच अवस्था जी आहे ती थोडीशी आपली दळमळ म्हणजे दिसते. त्यांची किंमत आपल्या रुपयापेक्षा जास्त येस, खूपच जास्त आहे. म्हणजे साधारणतः एक तू कॉफी घ्यायचं म्हटलंस तरी तुला 200 रुपये खर्च येतो. त्यामुळे इंडियन करन्सीमध्ये 15 दिवसांची सहल सांगा 4,05,000 पण जाते आणि प्लस TCS GST जो गव्हर्नमेंटचा भाग आहे तो त्यात पे करायला लागतो. मात्र इंडियन रुपीज जर तुम्ही कन्वर्ट केलं तर त्यांचे 3-1 हजार रुपये युरोची कॉस्ट जर कन्वर्ट केली तर तेवढी होती, ज्याच्यामध्ये आम्हाला त्यांचा सगळा 15,000 खर्च करायचा असतो आणि तिथले सगळे एंट्री फीज वगैरे सगळ्या युरोजमध्ये आपल्याला पे करायचे असतात. पण ढोबळ मनाने म्हणशील तर साधारणतः 4,05,000 पर्यंत 15 दिवसाची ऑल इन्क्लुझिव्ह टूर तुमची होते. अच्छा. आणि युरोप व्यतिरिक्त आपण कोणकोणत्या टूरचं आयोजन करता सविस्तरपणे सांगा. व्हेरी गुड क्वेश्चन. युरोप हे माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे. पण युरोप व्यतिरिक्त आपण नॉर्दर्न लाईट्स, युरोपचाच हा तो पार्ट आहे, तो एक वेगळा पार्ट. 30 जानेवारीची आपली टूर आहे. त्याच्यानंतर चेरी ब्लॉसम ह्याच्यावरती आपण सहल कंडक्ट करतो जपानची. त्याच्यानंतर मग अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आहे, सिंगापूर थायलंड मलेशिया आहे, दुबई फेस्टिवल आता जवळ येतो ते आहेत. त्याच्यानंतर इजिप्त आणि फिलिपिन्स ह्या वर्षी आम्ही नवीन टूर्स आणल्यात त्या आपण करतो. आणि बाकी भारतात काश्मीर ते कन्याकुमारी आपण सगळ्या सहली कंडक्ट करतो. अगदीच फार फार मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारताना. आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांमधून सुद्धा अनेक जण आपले पर्यटक असतील आणि पुढच्या वेळेला आपल्यासोबत ते युरोपची टूर करतील. नक्की. त्यासाठी त्यांनी सेमिनारला जरूर यावं आणि त्या सेमिनारला आल्यानंतर आणखीन विस्तृतपणे मला तुमच्याशी बोलता येईल. तर सगळ्यांना मी आमंत्रण करतोय की अटेंड 15 तारखेचं आपलं आणि 23 तारखेचं सेमिनार. अगदीच अगदीच. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याबरोबर एवढ्या छान गप्पा मारल्यात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.